नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या ह्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मैत्रिणींचं स्वागत आहे. माझ्या सगळ्या गृहिणींचं स्वागत आहे. तर आज होता संडे आणि मस्त म्हटलं चला काहीतरी बनवूया. तर खूप दिवसापासून इच्छा होती बरं का, खूप म्हणजे खूप दिवसापासून, पण काहीतरी प्रॉब्लेम असतोच ना. मग काय, काल घातलं होतं ना मस्त आप्यासाठी पीठ भिजत, त्याच्यात मस्त सगळ्या डाळींचं आहे बरं का. मग काय, अर्ध्या टोपाला खाली होतं आणि उडून बघते तर काय बाप रे, कसलं जबरदस्त पीठ फुगलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि खूप दिवसापासून इच्छा होती बनवायचं, आज नाही उद्या 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 असं करत करत खूप दिवस झाले. पण माझ्याकडनं त्याचं भांडं पण नव्हतं, त्याच्यामुळे ते राहूनच गेलं होतं. मग काही ते मस्त आपली हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो जे पण होतं ते सगळं मस्त असं कट करून घेतलं आणि अशा एका मोठ्या बाउलमध्ये मी पीठ काढून घेतलं होतं. जेवढं मला पाहिजे तेवढंच मी पीठ काढून घेतलं होतं. त्याच्यात मीठ टाकलं आणि सगळ्या भाज्या मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर बघा आप्याचा पॅन ठेवला आणि त्याच्यात मस्त छोटे छोटे आप्पे टाकून घेतले होते. आणि ना ते टाकताना ना व्हिडिओ काढला नाही बरं का, कारण माझं स्टँड खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे मग मला एका हाताने व्हिडिओ नाही काढता आला. तर बघा मस्त आप्पे पलटून घेतले आणि त्याला कलर वगैरे अतिशय सुंदर झाले होते. आणि पहिल्यांदाच केलं आणि मला ना असं वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला खूप आवडतं. आणि जेव्हा आपण असं काहीतरी बनवतं त्याचा उत्साह ना वेगळाच काहीतरी असतो बरं का. मग काय, इथं अहो बोलले की सांबार नको बनवायला, मी एक तुला चटणी सांगतो ती वाली बनव. मग काय, त्यांची रेसिपी होती बरं का. तर मस्त तेल घेतलं, तेलामध्ये आपली डाळ होती, शेंगदाणे होते, भाजकी डाळ होती बरं का, आणि शेंगदाणे घेतले ते भाजले. त्याच्यानंतर एक टोमॅटो, एक नाही 2 टोमॅटो आणि 2 छोटे छोटे कांदे घेतले होते, ते सुद्धा मस्त ह्याच्यात फ्राय करून घ्यायचे. वरून कोथिंबिरीची देठं आणि असं मस्त काही सगळं असं मस्त परतवून घ्यायचं होतं बरं का. तर ती करायची होती सांबारसारखी आंबट गोड चटणी. नंतर काय मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेतलं आणि हो लसूणसुद्धा घातलेलं होतं बरं का, भरपूर सोलून. आणि इकडे आपली चटणी होत होती तोपर्यंत मग मी एक आप्पासुद्धा खाऊन तर खरंच खूप छान झाला होता बरं का. आणि हो बेडगी मिरचीसुद्धा आणली होती आणि तीसुद्धा टाकून घेतली होती, त्याच्यातच फ्राय केली बरं का. तर लाल तिखट नव्हतं, बेडगी मिरची टाकली होती. तर हे मस्त असं मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यात थोडी चिंच पण टाकली होती आणि थोडासा गूळ, असं करून मस्त बारीक त्याची पेस्ट करून घेतली, चिंच आणि गूळसुद्धा टाकून मस्त मिक्सरला फिरवून घेतलं. आणि आता झाली. मग काय पुढचा व्हिडिओ काढायलाच विसरले, कारण खूप भूक लागली होती, म्हणजे पोटात भरपूर सारे कावळे ओरडत होते. मग काय पटकन घेतली आप्पे आणि आपली खोबऱ्याची चटणी घेतली आणि सोबत ही आंबट गोड चटणी घेतली आणि मस्त मारला मग ताव. या तुम्ही पण आणि लाईक कमेंट करा बरं का. चला.